सरिता, सरिता, सरिता. हा का? काय झालं? कुठे हरवलीस? काय झालंय काय तुला? हा, कसला विचार करते? का बरं? हे जे काही चाललंय ना ते बरोबर नाही आहे. मला पटत नाही. काय? हे घटस्फोट घेणं बरं आहे का? सांगा बरं. यावर आता काही पर्याय आहे का? नाही, तू तुझ्या मनाला विचार. या सुनबाई काही चुकते आहे का? हे बघ सरिता, जे सत्य आहे ते मान्य करायला हवं आणि आपण नेहमी सत्याच्या पाठीशीच उभं राहायला हवं. यामध्ये सुनबाईची काही एक चूक नाहीये. पण मला काही कळत नाही, तू आतापर्यंत सुनबाईला सपोर्ट करत होतीस, मग आताच तुझ्या मनामध्ये ते पुत्रप्रेमाचे उमाळे कुठून यायला लागले? ते तुम्ही आई झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार. हो, आणि बाप झाल्याशिवाय मन कसं जळतं ते तुला नाही कळणार. आपला पोरगा चुकीचा वागलाय खरंच. सुनबाईची यामध्ये काही एक चूक नाही. मला पटतंय गुरुनाथ चुकला आहे. मग जे काही घडलं आहे ना त्यामध्ये राधिका अजिबात चुकली नाहीये, पण जे काही घडत आहे ना त्यात मात्र ती चुकत आहे. सरिता, जाऊ दे ना, तुम्ही कोणीच मला समजून घेणार नाही. मला कळतंय, सगळे मलाच बोला. अरे कमाल करते सरिता. बाबा, अरे सुनबाई, आलीस तू? काय लढाई जिंकली की नाही? हो, आपलं काम फत्ते झालंय. एल टेक ओव्हर केली. अभिनंदन. थांबा, पेढा देते. गुरुनाथला कळलं का? नाही अजून. बाबा, पेढा घ्या. मी आईंना देऊन येते. हा, नाही, नको. तिला आता सांगू नको. का? तिला आताच कळायला नको. तिला जर कळलं तर ती गुरुनाथला सांगेल. मी सांगतो नंतर. अरे, ही गुड न्यूज मी नानासाहेबांना देऊन येतो. कसा गेला आजचा दिवस? काय हे विचारायला फोन केलास का मला? नाही नाही नाही, मला तुम्हाला एक सांगायचं. काय आता तुम्ही शेअर मार्केटमध्ये मागे पडलात, उद्या या रेस मध्ये मागे पडा आणि तेव्हा मात्र मी खूप पुढे निघून गेलेले असेल. तेव्हा मी तुमच्याकडे मागे वळून पाहणार नाही. तेव्हा दिवस मोजायला सुरुवात करा. तुमचं घड्याळ घेऊन जा. फेकून देते, तसंही बिघडलंय. झालं सुरू. आणि बघत जा आधेमध्ये, कारण तुमची वाईट वेळ पण सुरू झाली. नाही, हे खरंच खूप बेस्ट झालं. आता भोग म्हणा आपल्या कर्माची फळं. खूप रडवलं ग त्या दोघांनी राधिकाताईला. आता रडायची पाळी त्याची. हो ना. शिवाय गुरुनाथ कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करतो, त्यामुळे तिकडे त्याची वेगळी नाचक्की होणार. ह्याचं एक वेगळंच टेन्शन असणार त्याला. खरंच समिधा, त्यावेळी तुला देवाने बुद्धी दिली आणि त्या शनायाची मैत्री तोडलीस. हो, ते देवानी बुद्धी दिली हे तर खरंच आहे, पण राधिकामुळे, तिच्या विचारांमुळे सुद्धा खूप बदलले मी. असो, पण गुरुनाथ आणि शनाया यांचं आता काही खरं नाही. ते सगळं खरं आहे ग, पण मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे. गुरुनाथच्या आईला म्हणजे सरिता बहिणींना गुरुनाथची अवस्था बघवणार नाहीये. नाही म्हणजे मला समजू शकतंय, पण राधिकावरती इतका अन्याय झालेला असताना सुद्धा गुरुनाथची आई त्याची बाजू घेतीये हे नाही पटत आहे मला. म्हणजे स्वतःच्या मुलावरचं आंधळ प्रेम फक्त इतकंच आहे, ते दुसरं काही नाही.
नाही, माझ्या आयुष्यात जर का एखाद्या वेळेला अशी गोष्ट घडली असती ना, तर मला नाही वाटत की मी एवढा इमोशनली विचार केला असता. मी डेफिनेटली प्रॅक्टिकली विचार केला असता. समिधा, मला सरिता वहिनी जे वागतायत ते पटत नाहीये, पण तरीही मला त्यांचा राग नाही येत आहे. अगं, किती झालं तरी आई आहेत त्या, मुलगा आहे तो त्यांचा, आणि आई आईच असते ग. आणि पण हो, 9 महिने मुलाला पोटात वाढवते, प्रसूती वेदना सुद्धा आनंदाने सहन करते, मुलाच्या सुखात सुख मानते, मुलाचं जग स्वतःचं जग समजते, त्याची स्वप्न आपलीशी करून घेते, त्याच्या चुकाही पदरात घालते. आता हेच बघ ना, गुरुनाथची एक चूक त्याचं आयुष्य बर्बाद करायला निघालीये, त्याच्या विनाशाला जबाबदार आहे, आणि त्याला मदत करायला आता कोणीही नाही. अशा वेळेला काय करणार त्या, सांग ना. ही त्याला वाचवण्याची एक धडपड आहे ग, मला मान्य आहे, अगदी केविलवाणी धडपड आहे, पण काय करणार सांग ना. एक सांगू, कदाचित मी जर त्यांच्या जागी असते आणि माझ्यावर असा प्रसंग आला असता ना, तर कदाचित मीही अशीच वागले असते. माझ्या बुद्धीला राधिकाची बाजू पटतेय, पण माझ्या मनाला सरिता वहिनींची बाजू समजू शकते. आई, त्रास होत असेल त्यांना. प्लीज प्लीज नको रडूस. आय कॅन अंडरस्टँड. आज तो दिवस आलाय, ज्या गोष्टीचा इतके दिवस ध्यास घेतला होता, ती गोष्ट आज साध्य होती. देवा, आता यापुढची लढाई लढायला तू बळ दे. नॉट पॉसिबल. राधिका, तू नाही करू शकत असं. डॅडी, डॅडी, हो, लवकर ये प्लीज. काय झालं? काय झालं? नथिंग मला स्वप्नात आली होती आता, आणि काय करत होती? असं दिसलं की ती आपली बॉस झाली आहे, आणि मग तिने मला टेबल्स पुसायला लावले, आणि तू तर टी घेऊन गेला तिच्यासाठी. काय क्षण आहे तू पण, काहीतरी आपलं मनात आणतेस. ती गुड फॉर नथिंग आणि आपली बॉस स्वप्नात सुद्धा शक्य नाही, कळलं? तुझ्या ना मनामध्ये भीती बसलीये, म्हणून तुला डोक्यामध्ये सतत झोपताना सुद्धा राधिकाचेच विचार आहेत. बास ना, आता काढून टाक ना ते. पण मला इशी म्हणाली होती की मॉर्निंग ड्रीम्स खरे होतात. आणि ती ईशी गेली. जाऊ दे, त्या ईशाचं नको तू मनावर घेऊ, मी सांगतोय ना तुला. हा, हे बघ, आता ते सगळं विसरून जा. आज आपल्याला नवीन बॉस मिळणार आहे ना. हा, आपण भेटूया ना त्यांना, आणि त्यामुळे आता सगळं काही एकदम छान होणार, एकदम फ्रेश स्टार्ट. ओके, चला मग पटकन आवरा बरं. गुड गर्ल.
अरे आनंद सर फाईल 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 पाय किती देणार अरे बापरे हा तू कर मी सर तुमचं झालं का हे घे बरं मी काय म्हणतो आपण त्या पॅकिंग करणाऱ्या कंपनीला बोलवूया का? हो सर ते बेटर होईल काम पण पटापट संपेल. ऍक्च्युली सर नको हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वगैरे मीच बघून घेते त्यांना नको द्यायला सर. हा सर ती म्हणते ते बरोबर आहे आणि हा तसंही आम्ही ह्या नोटबुक मध्ये सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवली म्हणजे कुठल्या बॉक्स मध्ये कुठली फाईल आहे सगळं लिहिलेलं आहे. वा 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 तिकडे जाऊन काय गोंधळ नाही होणार. बरं ही चांगली सवय आहे. अरे आनंद आपली सगळी टीमच चांगली आहे. अरे सर सवाल ही नहीं हो बात में तो कोई भी काही नाही म्हणजे थोडा मिक्स इमोशन्स आहेत. म्हणजे आता आपण ही ऑफिस सोडून परत ALF ला चाललोय आपल्या जुन्या ऑफिसमध्ये तर मी खूप आनंदी आहे आणि ही ऑफिस सोडून जातोय म्हणून थोडं दुःख पण होतोय. अगदी खरं बोलतेस तू आनंद. हे ऑफिस आपल्या सगळ्यांचं ड्रीम ऑफिस होतं ते राधिका वहिनींनी पूर्ण केलं. खरं तर स्वप्न त्यांचं पण पाहिलं आपण सगळ्यांनी. मी राधिका वहिनींना सांगणार आहे आपल्या ऑफिसचं जर हेड ऑफिस करायची वेळ आली तर ते इथेच करायचं. हो सर प्लीज असंच करूया आपण येस सर खरंच. आय विश हो फादर असंच होऊ दे आणि आपलं काम ना एक्सपॅन्ड होऊ दे. खूप फुरसतच नाही राहिली पाहिजे त्याच्यासाठी. अरे एक्सपांड होऊ दे काय एक्सपांड ऑलरेडी होतोय बघ. या ऑफिसच्याही खूप चांगल्या आठवणी आहेत आपल्या सगळ्यांच्या. येस सर आणि आपण ना त्या लाईफ टाईम चेरिश करूया. प्रश्नच नाही सर. ज्याने आठवणी नाही साठवल्या ना तो आपण ते म्हणतो ना करंटा. व्हॉट इज दॅट करंट. करंटा तिला करंट म्हणजे माहित याला माहितीये. नाहीये. आता आपण जाणार ना LF मध्ये आणि गुरु आणि शनाला आपल्याला बघून काय होणार. अरे जोर का करंट लगेगा म्हणजे करंट का. अच्छा लाईक दॅट. नाही 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 करंट करंट करंटा हा, टा current. टा ट नाही टा. अच्छा करंटची पण बारा खडी का करंट ट टी टा टू. अच्छा ओके. म्हणजे मला कळलं काय राधिका वहिनी नेहमी सांगतात की नारियल की करंटी तेच ना. करंटी नाही. अरे बाबानो जरा mean that. जरा 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 गप्प बसाल का तुम्ही. अरे काय शब्दांच्या कोट्या करत बसलात. आनंद शब्दांची कोटी करत बसू नको. कामाची खोटी होतीये. चला कामाला लागा लवकर. हो आपल्याला कोटी कोटी पैसे कमवायचे आहेत. हो ना? चला, चला, मग चला, चला. कामाला हो, लागा. चला आपला ना हा आणि सर आता तिथे जाऊन काय गुरु आणि शनाया का चेहरा देखने में जो मजा आएगा उनको मालूम ही नहीं है कि उनकी बॉस राधिका वहिनी आहे. म्हणजे काय चेहरा होईल आता त्यांचा. मला बघायचं आहे. प्रश्नच नाही. म्हणजे गुरु सरांनी इमॅजिनच केलं नसेल की राधिका मसाले एक दिवस ALF कंपनीला विकत घेईल. अरे कसं इमॅजिन करणार. इट्स अ नाईटमेअर. मला ना ते शनायाचं फेस बघायचंय. किती ऍटिट्यूड होता ना तिला. खरं आहे पण मला नाही वाटत की गुरुनाथ हे सगळं इतक्या सहजासहजी ऍक्सेप्ट करेल. अरे सर त्याच्याकडे ऑप्शन आहे का. त्याला करावं लागेल. हो मग दे हॅव नो ऑप्शन ऍक्च्युली. हो आणि आता आपल्याला हे सगळं भराभर काम करावं लागेल. चला, लागा कामाला. ऑप्शन नाहीये. चला चला चला. ताई काय ग बकुळा मावशी. ठीक आहे. बाप रे आज एकदम फुलं वगैरे. आज काय स्पेशल. असं काय करताय ताई. आज लई आनंदाचा दिस हाय. आज तुमच्या नव्या ऑफिसात तुम्ही जाणार नव्या खुर्चीत बसणार. मला लई आनंद झालाय बघा. हा आता मी काय तुम्हाला देणार म्हणून ना आपल्या माळी मामांकडनं थोडी थोडी फुलं गोळा करून हे आनंद दिले बघा तुम्हाला. वास नाही हो ताई फुलांना. बकुळा मावशी त्यात काय. हे बघ फुलं ही फुलं असतात आणि त्याचं सौंदर्य बघणाऱ्याला कळतं. आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत की यात त्याचा सुवास दरवळतोय. काय ताई उगा आपलं कौतुक करताय होय तुम्ही माझ. अगं खरंच सांगते मी बकुळा मावशी. बाबा तुम्ही कुठे गेला होता. अगं देवळात गेलो होतो. हे घे प्रसाद. आज तुझ्या नवीन कामाचा पहिला दिवस. म्हटलं देवाला जरा प्रार्थना करावी. सरिता पण होती माझ्यासोबत. आई पण होत्या. हो
सुनबाई, सरिताबद्दल तुझ्या मनात जे काही वाटतं ना तसं काही नाही. तिलाही तुझ्याबद्दल खूप आत्मीयता आहे. सध्या ती बिथरल्यासारखी वागते एवढंच. आई पुन्हा पूर्वीसारखं कधी वागतील असं झालंय. वागेल, हळूहळू वागेल, काळजी नको करूस. बाबा पण आई कुठे आहेत? अगं ती देवळातच थांबली. कीर्तन सुरू होतं, म्हणाली मी ऐकते. मला वाटलं तुला उशीर होईल, चला ऑफिसला जाण्याच्या अगोदर प्रसाद द्यावा तुला, म्हणून मी परत आलो. मी हा प्रसाद सगळ्यांना देते. बकुळा मावशी हे तुझ्या जवळ ठेवा, आतमध्ये ठेवून दे. हा अरे वा. ओ ताई, तुम्ही कुठून निघाला? हं? मी पण जाणार आहे ऑफिसला. हा? हो मग, राधिकाच्या आयुष्यातला इतका मोठा, इतका महत्वाचा क्षण आहे आणि मी नाही, असं कसं होईल? हो, पण जरा जपून, काळजी घे बाबा. हा. हो बाबा. खरं सांगायचं ना सुनबाई, मला देखील आज तुझ्या ऑफिसमध्ये यायची फार इच्छा आहे. खूप उत्सुकता लागली आहे की तिथे काय घडेल काय नाही. बाबा मला तुमचं तर नवरच वाटतंय. का? मी तुमच्या मुलाची जागा घेतेय, तुम्हाला वाईट वाटतंय ना? नाही सुनबाई, तू माझी मुलगी आहेस आणि तू गुरुनाथच्या ऑफिस मधली त्याची जागाच नव्हे, माझ्या मनात देखील माझ्या मुलाची जागा तू निर्माण केलीस. तुझ्या चांगुलपणामुळे, तुझ्या खरेपणामुळे. नाही, मला मान्य आहे, गुरुस्थान माझ्या मनात फार महत्वाचं होतं. जसजसा तो वाईट वागत गेला तसतसा तो माझ्या मनातून उतरत गेला आणि त्या जागेवर तू स्थिरावत गेली. खरंय बाबा, हा प्रवास खरंच सोपा नव्हता. व्यावसायिक होता तसा भावनिकही होता, पण या भावनिक प्रवासानं खूप त्रास दिलाय मला. यांनी मला नाकारलं, दुसरा मार्ग निवडला, खूप त्रास झाला मनाला. उपेक्षेचा काटा पायात बोचला की अपेक्षेने पाऊल उचलणंही कठीण होतं. या सगळ्यामध्ये एक बाई यशस्वी होतीये म्हटल्यावर सगळ्यांचाच अहंकार दुखावला जातो. एखादी स्त्री प्रगती करते असं लक्षात आलं ना, सगळ्यांचाच अहंकार दुखावला जातो. आणि त्यामध्ये आपली ओढाताण होते, हा भाग वेगळाच. पण असं का आहे बाबा? म्हणजे आपण हिच्यासारखं बनूया असं म्हणण्यापेक्षा ही कशी काय पुढे गेली असा प्रश्न लोकांना का पडतो? असतो मानवी स्वभाव. सुनबाई, स्वतःच्या जबाबदारी सोबत कुटुंबाची जबाबदारी पेलणं इतकं सोपं नसतं. आणि त्यातून सिंगल पेरेंटिंग. आपल्या मुलाला आई आणि वडील दोघांचंही प्रेम देणं हे खूप कठीण असतं. आणि कितीही संकट आली, कितीही वाईट वाटलं तरी सतत मुलासमोर हसत खेळत राहणं ही सोपी गोष्ट नाहीये. खरंय. आणि सुनबाई, हे अगदी सहजतेनं तू पार पाडलंस, याचा अभिमान वाटतो. खरंय. हे सगळं तुमच्यामुळे बाबा. आणि सगळेच पुरुष सारखे नसतात हेही कळलंय मला. आता तुम्ही आहात, नानाजी, आनंद भाऊजी, पानवरकर सर, कितीतरी माणसं माझ्या पाठीशी उभी राहिली आहेत ना, ती कुठे वाईट आहेत? तुम्ही आहात म्हणून तर हे सगळं निभावून नेलं. तुम्ही प्रोत्साहन दिलेत मला. त्यात काय वेगळं केलं बेटा? प्रत्येक बापाला आपल्या मुलीला प्रोत्साहन द्यावंच वाटतं, तिच्या पाठीशी उभं राहणं त्याचं कर्तव्यच असतं. त्यात काय मोठंच नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे आता महाजनी झाले, नानासाहेब झाले, पानवलकर, आनंद, ही तुझी जीवाभावाची मंडळी, हो की नाही? हो राधिका, आम्ही सगळेजण सतत तुझ्या सोबत आहोत. तुम्ही सगळेजण तर आहातच माझ्या बरोबर. चला समिधा, निघूया. आता आपल्या पुढ्यात बरीच आव्हान आहे आणि आपल्याला ती सगळी पेलायची आहेत. राधिका, मी पण येते. पंकज मला ऑफिसला ड्रॉप करेल. हो ताई, समजा वाढ होऊन देता. हा, येते. येऊ बाबा.